वसई विरार परिसरात पावसाची संततधार सुरू आहे। सध्या कुठेही मोठ्या प्रमाणात पाणी साठलं नसलं तरी जे सखल भाग आहे त्या भागांमध्ये पाणी साठायला सुरुवात झालेली आहे। ही जी दृश्य आहेत वसई पश्चिमेच्या गाज गावातील आहे। गाज गावातील हा सखल भाग आहे आणि या भागामध्ये पाणी साठायला सुरुवात झालेली आहे। एकीकडे महानगरपालिकेने पंप लावलेला आहे, परंतु पंप लावून पाणी कुठे टाकलं ते काही कळत नाही। परंतु ह्या भागा मोठ्या प्रमाणावर सखल आहे आणि जुलै महिन्याच्या जो पहिल्या आठवड्यात पाऊस झाला इथे, त्यावेळेला या गाज गावातल्या लोकांच्या बंगल्यामध्ये पर्यंत पाणी गेलं होतं आणि ह्या पाण्यातून वाट काढत मोठ्या प्रमाणावर वाहन चालक आपला रोजचा प्रवास करतायत। मोठ्या गाड्या देखील जात आहेत। जिल्हा प्रशासनाने पालघरच्या तालुक्यातील शाळा, जिल्ह्यातील शाळा या संपूर्ण बंदचे आदेश दिलेत, परंतु आत्ताच इथून एक नुसती राहुल इंटरनॅशनल स्कूलची बस इथून गेली, त्यामुळे त्या शाळेला सुट्टी दिली नसल्याचं समोर आलेलं आहे। असंच काहीचं बदामी स्टॉप असेल, गिरीज असेल, सागरसेत असेल, त्या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। एकीकडे भरतीची वेळ सुरू आहे आणि त्यात अशा प्रकारचं पाणी शहरामध्ये घुसू लागलेलं आहे। त्यामुळे आता वसई विरारकरांना सध्या तरी दिलासा असला तरी येत्या काळामध्ये किंवा पाऊस जर थांबला नाही आणि भरती वाढत राहिली तर मोठ्या प्रमाणावर वॉटर लॉगिंगची शक्यता नाकारता येत नाही।